मी 1986मध्ये बँकेत लागली. त्यावेळेला माझं वजन अगदी नॉर्मल होतं असं. पण हळूहळू वाढता वाढता मी 2 वेळा प्रयत्न केला आणि वजन कमी केलं. पण आता ही तिसरी वेळ अशी आली मला 2016 पासून, की माझं वजन काही केल्या कमी होत नव्हतं आणि या कोरोनाच्या पिरियडमध्ये 2 वर्षातच माझं वजन जवळजवळ 10 किलोनी वाढलं. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला, की आता आपलं कसं पुढे? सर्व्हिसही राहिली होती आणि सगळ्या जबाबदाऱ्या म्हटल्यानंतर आपण स्वतःला फिट ठेवणं खूप आवश्यक आहे असं मला लक्षात आलं. त्यावेळेला माझा परिचय प्रधान मॅडमशी झाला आणि माझं लाईफ बऱ्याच अर्थाने खूप चांगलं चेंज झालं आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग माझ्यामध्ये आलं, की बुवा मी पुढचंही लाईफ अजून माझं चांगलं होऊ शकतं. मी मुलींच्या जबाबदाऱ्या छान पार पाडू शकतो आणि त्याच्यासाठी मला माझ्या बहीण-भावांनी खूप मोटिवेट केलं, की तुला तुझ्या हेल्थकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. पण याच्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की तुम्हाला जिद्द असणं आवश्यक आहे आणि आपण जे स्वतः करतो आहे त्याच्यावर स्वतःचाही विश्वास पाहिजे आणि डॉक्टरांचाही पाहिजे. तर डॉक्टरांकडनं मला खूप मोटिवेट केलं गेलं. त्यामुळे मला खूप सक्सेस मिळाला याच्यात आणि कुठल्याही खाण्यापिण्यात सॅक्रिफाईस करावं लागत नाही. हा खूप मोठा फायदा आहे. त्याच्यामुळे मी सतत हे आता 6-7 महिने झाले करत आहे आणि आणखीनही माझा विचार आहे करायचा आणि याच्यानंतर मग त्याच स्टाईलने जगायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. मॅडमने जितकं समजावलं, की याच्यानंतर आपल्याला या स्टाईलने जगलं तर आपण चांगलं लाईफ जगू शकतो बघ. त्याच्यामुळे मी मॅडमकडे अजून मी मॅडमला सध्या सोडत नाही. तुम्ही मी जेव्हा ओके होईल त्यावेळेला मग तसं मला ते तुम्ही मार्गदर्शन करणार आहे. दुसरं एक सांगा मला, की तुम्ही वर्किंग वुमन आहात आहे ना, तुम्ही हा. बँकेत काम करता, त्याच्यामुळे तुमचं खूप हेक्टिक आणि खूप बिझी लाईफ असतं. हो. तर सध्या- त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जे आम्ही डाएट प्लॅन देतो ते करणं इझी होतं का? हो, इझी होतं. म्हणजे थोडासा वेळ काढावा लागतो स्वतःसाठी, तर ते आता काढणं आवश्यक आहे. आणि 10 ते 5 हा पिरियड खूप हेक्टिक राहतो आमच्यासाठी आणि कस्टमर सर्व्हिस जिथे आहे तिथे आम्हाला कस्टमरला प्राधान्य द्यावंच लागतं. त्याच्यामुळे 10 ते 5 या पिरियडमध्ये फक्त 20 ते 25 मिनिटं आम्ही जेवणासाठी उठतो. बाकी आम्हाला बसावंच लागतं. पण मग हे डाएट सुरू केल्यानंतर स्वतःसाठी वेळ देणं आवश्यक आहे हे लक्षात आलं माझ्या. त्याच्यामुळे मी थोडंसं बाजूला ठेवून तसं कस्टमरला कन्व्हिन्स करून हे डाएट प्लॅन मी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यात मी सक्सेस पण होत आहे. तुम्हाला सॅटिस्फाईड वाटतं सगळ्याच आपल्या सर्व्हिसबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल? हो, मला सॅटिस्फाईड आहे मी मॅडमच्या सर्व्हिसेसमध्ये आणि विशेष म्हणजे त्या जे मोटिवेट करतात त्यामुळे मला अजून असं वाटतं, की बुवा आपण पण आपल्या नात्यातल्या याला सांगावं, त्याला सांगावं आणि मी स्वतः माझ्या मावशीने केल्यानंतर मी आलेली आहे इथे. तुमच्या मावशीचे आपल्याकडे डायबिटीज, शुगर, बीपी वगैरे हो, हे मला बऱ्यापैकी स्वतःलाही थायरॉइड आहे हे मला माहितीच नव्हतं की थायरॉइड आहे. पण इथे आल्यानंतर तेही लक्षात आलं आणि आता ते पण नॉर्मल झालेलं आहे. त्याच्यामुळे मी रिलॅक्स आहे. थायरॉइड गेलं आपलं. हो, त्याच्यामुळे मी रिलॅक्स आहे आणि मला तर असं वाटत होतं की आता आपल्याला हार्ट अटॅक येतो की काय, थोड्या दिवसात इतकं वजन वाढलं होतं. पण मी आता बरीच त्याच्यामुळे रिलॅक्स आहे. थँक्यू. मी 1986मध्ये बँकेत लागली. त्यावेळेला माझं वजन अगदी नॉर्मल होतं असं. पण हळूहळू वाढता वाढता मी 2 वेळा प्रयत्न केला आणि वजन कमी केलं. पण आता ही तिसरी वेळ अशी आली मला 2016 पासून, की माझं वजन काही केल्या कमी होत नव्हतं आणि या कोरोनाच्या पिरियडमध्ये 2 वर्षातच माझं वजन जवळजवळ 10 किलोनी वाढलं. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला, की आता आपलं कसं पुढे? सर्व्हिसही राहिली होती आणि सगळ्या जबाबदाऱ्या म्हटल्यानंतर आपण स्वतःला फिट ठेवणं खूप आवश्यक आहे असं मला लक्षात आलं. त्यावेळेला माझा परिचय प्रधान मॅडमशी झाला आणि माझं लाईफ बऱ्याच अर्थाने खूप चांगलं चेंज झालं आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग माझ्यामध्ये आलं, की बुवा मी पुढचंही लाईफ अजून माझं चांगलं होऊ शकतं. मी मुलींच्या जबाबदाऱ्या छान पार पाडू शकतो आणि त्याच्यासाठी मला माझ्या बहीण-भावांनी खूप मोटिवेट केलं, की तुला तुझ्या हेल्थकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. पण याच्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की तुम्हाला जिद्द असणं आवश्यक आहे आणि आपण जे स्वतः करतो आहे त्याच्यावर स्वतःचाही विश्वास पाहिजे आणि डॉक्टरांचाही पाहिजे. तर डॉक्टरांकडनं मला खूप मोटिवेट केलं गेलं. त्यामुळे मला खूप सक्सेस मिळाला याच्यात आणि कुठल्याही खाण्यापिण्यात सॅक्रिफाईस करावं लागत नाही. हा खूप मोठा फायदा आहे. त्याच्यामुळे मी सतत हे आता 6-7 महिने झाले करत आहे आणि आणखीनही माझा विचार आहे करायचा
आणि याच्यानंतर मग त्याच स्टाईलने जगायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. मॅडमने जितकं समजावलं की याच्यानंतर आपल्याला या स्टाईलने जगलं तर आपण चांगलं लाईफ जगू शकतो बघ. त्याच्यामुळे मी मॅडमकडे अजून मी मॅडमला सध्या सोडत नाही. तुम्ही मी जेव्हा ओके होईल त्यावेळेला मग तसं मला ते तुम्ही- मार्गदर्शन करणार आहे. दुसरं एक सांगा मला की तुम्ही वर्किंग वुमन आहात आहे ना, तुम्ही हा. बँकेत काम करता, त्याच्यामुळे तुमचं खूप हेक्टिक आणि खूप बिझी लाईफ असतं. हो तर सध्या- त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जे आम्ही डाएट प्लॅन देतो ते करणं इझी होतं का? हो इझी होतं. म्हणजे थोडासा वेळ काढावा लागतो स्वतःसाठी, तर ते आता काढणं आवश्यक आहे. आणि 10 ते 5 हा पिरियड खूप हेक्टिक राहतो आमच्यासाठी. आणि कस्टमर सर्व्हिस जिथे आहे तिथे आम्हाला कस्टमरला प्राधान्य द्यावंच लागतं. त्याच्यामुळे 10 ते 5 या पिरियडमध्ये फक्त 20 ते 25 मिनिटं आम्ही जेवणासाठी उठतो. बाकी आम्हाला बसावंच लागतं. पण मग हे डाएट सुरू केल्यानंतर स्वतःसाठी वेळ देणं आवश्यक आहे हे लक्षात आलं माझ्या. त्याच्यामुळे मी थोडंसं बाजूला ठेवून तसं कस्टमरला कन्व्हिन्स करून हे डाएट प्लॅन मी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यात मी सक्सेस पण होत आहे. तुम्हाला सॅटिस्फाईड वाटतं सगळ्याच आपल्या सर्व्हिसबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल? हो मला सॅटिस्फाईड आहे मी मॅडमच्या सर्व्हिसेसमध्ये. आणि विशेष म्हणजे त्या जे मोटिवेट करतात त्यामुळे मला अजून असं वाटतं की बा आपण पण आपल्या नात्यातल्या याला सांगावं त्याला सांगावं. आणि मी स्वतः माझ्या मावशीने केल्यानंतर मी आलेली आहे इथे. तुमच्या मावशीचे आपल्याकडे डायबिटीज, शुगर, बीपी वगैरे हो हे मला बऱ्यापैकी स्वतःलाही control. थायरॉइड आहे हे मला माहितीच नव्हतं की थायरॉइड आहे. पण इथे आल्यानंतर तेही लक्षात आलं आणि आता ते पण नॉर्मल झालेलं आहे. त्याच्यामुळे मी रिलॅक्स आहे. थायरॉइड गेला आपलं हो HbA1c. त्याच्यामुळे मी रिलॅक्स आहे. आणि मला तर असं वाटत होतं की आता आपल्याला हार्ट अटॅक येतो की काय, थोड्या दिवसात इतकं वजन वाढलं होतं. पण मी आता बरीच त्याच्यामुळे रिलॅक्स झालेली आहे. थँक्यू. मी 1986 मध्ये बँकेत लागली. त्यावेळेला माझं वजन अगदी नॉर्मल होतं असं. पण हळूहळू वाढता मी 2 वेळा प्रयत्न केला आणि वजन कमी केलं. पण आता ही तिसरी वेळ अशी आली मला 2016 पासून की माझं वजन काही केल्या कमी होत नव्हतं. आणि या कोरोनाच्या पिरियडमध्ये 2 वर्षातच माझं वजन जवळजवळ 10 किलोने वाढलं. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला की आता आपलं कसं पुढे. सर्व्हिसही राहिली होती आणि सगळ्या जबाबदाऱ्या म्हटल्यानंतर आपण स्वतःला फिट ठेवणं खूप आवश्यक आहे असं मला लक्षात आलं. त्यावेळेला माझा परिचय प्रधान मॅडमशी झाला आणि माझं लाईफ बऱ्याच अर्थाने खूप चांगलं चेंज झालं. आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग माझ्यामध्ये आलं की बुवा मी पुढचंही लाईफ अजून माझं चांगलं होऊ शकतं. मी मुलींच्या जबाबदाऱ्या छान पार पाडू शकतो. आणि त्याच्यासाठी मला माझ्या बहीण भावांनी खूप मोटिवेट केलं की तुला तुझ्या हेल्थकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे.